नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरारी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। मी सौरभ पिसाळ भरारी अकॅडमी मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी काम करतो। ठीक आहे, आपण आजचा विषय बघा। आपला आजचा विषय काय रे बाबा? आजचा विषय आहे गट ब पूर्व परीक्षा। बघा, गट ब पूर्व परीक्षामध्ये आपल्याला आता किती दिवस बाकी आहेत? तर 30 दिवस बाकी आहे। मग बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की सर मी काय करू बाबा एवढ्या 30 दिवसात, आणि कशा प्रकारे अभ्यास करू? बऱ्याच जणांच्या डोक्यात ताण आलेला असतो, बरोबर आहे का? मग त्या संदर्भात आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे केलेलं आहे, कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे, या संदर्भात या ठिकाणी आपण आज चर्चा करूयात। मग सगळ्यात आधी बघूयात की आपण नेमकं करायचं काय। सगळ्यात आधी तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुमच्याकडे किती दिवस राहिलेत? आजपासून बरोबर 29 दिवस आहेत असं तुम्ही कन्सिडर करा, बरोबर? आज 29 दिवस आहेत, आजपासून तुम्ही असं कन्सिडर करा। ठीक आहे, आजपासून बरोबर एक महिन्याने, म्हणजे आज 21 नोव्हेंबर आहे, तर 21 डिसेंबरला आपला गट ब पूर्व परीक्षेचा पेपर आहे। मग आता याच्यामध्ये काय करायचंय, तर सगळ्यात आधी तुम्ही काय लक्षात ठेवायचं? सगळ्यात आधी एक बाब लक्षात ठेवा की तुम्हाला अजिबात नवीन कंटेंट वाचायचा नाहीये। ठीक आहे, न्यू कंटेंट जो काय आहे तो तुम्हाला आता अजिबात वाचायची गरज नाहीये। आतापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलाय तो अभ्यास तुम्ही आतापर्यंत केलाय। ठीक आहे, आता एखादा टॉपिक तुमचा अभ्यास करायचा राहिला असेल तर राहू द्या, त्याच्याबद्दल ताण घेऊ नका, माझं एवढं राहिलंय मी काय करू, अजिबात लोड घेऊ नका। आतापर्यंत जे वाचले त्याच्यावर फोकस करा। आतापर्यंत जर तुम्ही एखाद्या विषयामधले 2-3 टॉपिक वाचायचे राहिले असतील तर ठीक आहे, राहू द्या, पण आतापर्यंत जे वाचले, आतापर्यंत जी तुम्ही रंगीत तालीम केली त्याचंच रिव्हिजन होणं गरजेचं आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये काय महत्वाचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं आहे ते रिव्हिजन होणं, समजतंय का? मग या ठिकाणी सगळ्यात मुद्दा पहिला काय आहे, तर तुम्हाला या ठिकाणी रिव्हिजन असणं गरजेचं आहे। एक महिना आधी नवीन पुस्तक, सर मी ह्या पुस्तकातून डेटा घेतो, सर मी त्या पुस्तकातून डेटा घेतो, अजिबात करू नको असलं, मनाचा शानपणा करू नको। कारण की काय होणार आहे, तुझ्या डोक्यात सगळा कालवा होईल। परत नवीन पुस्तक वाचायला गेला, मग ह्या डेटा लक्षात ठेवू का तो डेटा लक्षात ठेवू, मग काय तेल बी गेलं आणि तूप बी गेलं, हाती राहिलं धुपाटणं, बसा वडवी, असला कार्यक्रम होतोय बघा। लक्षात घ्या, आता काय करा तुम्ही, रिव्हिजन वर जास्त फोकस करायचंय। तर रिव्हिजन मध्ये कशा प्रकारे करायचं, आपण सब्जेक्ट वाईज जाऊया। ठीक आहे, सब्जेक्ट वाईज जाऊयात। सगळ्यात आधी मी तुम्हाला एक कॉमन गोष्टी सांगतो की तुम्हाला आता करायचं काय आहे। ठीक आहे, एखादा सब्जेक्ट घेतला, सपोज तुम्ही काय करा, एखादा विज्ञान सारखा विषय घ्या। कुठला घेतला सर मी? विषय विज्ञान। मग या विज्ञान या विषयामध्ये तुला काय करायचं रे? आधी सगळ्यात आधी तुला हे बघायचं की मला विज्ञान विषयामधला कुठला घटक जास्त अवघड वाटतो, किंवा मला वारंवार ते विस्मरण होणारे टॉपिक कोणते आहेत। विस्मरण, जसे की आता प्राण्यांचं वर्गीकरण हा जर टॉपिक घेतला तुम्ही, काय प्राणी वर्गीकरण, ठीक आहे, प्राण्यांचं वर्गीकरण हा टॉपिक घेतला तर या टॉपिक मध्ये तुम्हाला वारंवार ते प्राण्यांची नाव आहेत, कुठल्या ह्याच्यामध्ये कुठले नाव आहेत। ठीक आहे, मग पोरिफेरामध्ये कुठलं येतं, सिलेंटेरेटामध्ये कुठलं येतं, ॲनिलिडामध्ये काय येतं, मग त्यात ॲनिलिडामध्ये काय येतं, मग परत तसं आर्थ्रोपोडामध्ये त्याचे आणखीन 4 गट आहेत। मग अशा प्रकारे तुम्हाला ह्याची नावं लक्षात ठेवायचे। तर ते काय करा तुम्ही, ज्या फॅक्ट्स आहेत, सगळ्यात महत्वाचा आजचा पॉइंट आहे तो एक म्हणजे ज्या विस्मरण होतात अशा फॅक्ट्स, प्रत्येक ईच सब्जेक्टच्या फॅक्ट तुम्हाला काय करायच्यात, लिहून काढायच्या। आता तुम्ही म्हणाल सर मग आता हे लिहित बसू का वाचत बसू? अरे वा, पूर्ण थोडी लिहायचं तुला, फक्त फॅक्ट सांगितल्यात, कळते का? फॅक्ट वाचायच्यात फक्त तुला। फॅक्ट वाचल्या की तुला काय होईल, 11th आवरची जी रिव्हिजन आहे, 11th आवर रिव्हिजन म्हणजे काय, परीक्षा निव्वळ आता 4 दिवसावर आहे, आणि 4 दिवस आल्यानंतर नेमकं मी काय वाचू हे ज्यावेळेस कळत नाही, त्यावेळेस ह्या कागदावर लिहिलेल्या फॅक्ट्स, प्रत्येक कशाच्या विषयाच्या फॅक्ट्स अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या। ठीक आहे, आता समजा भूगोल सारखा विषय घेतला, इंटरेस्टिंग भूगोल आहे बघा, भूगोल मध्ये घेतलं, आता भूगोल मध्ये काय विचारतात सर, सर शिखराच्या उंची विचारतात, आणि मला लक्षातच राहिना गेलं शिखराच्या उंची। मग तुला काय माहिती आहे, तुला एकच माहिती आहे, कसा मी हसतो, बरोबर आहे का? सगळीकडे प्रचलित काय, कसा मी हसतो, हेच उंचीनुसार शिखर लावायचे, कळसुबाई, साल्लेर, मोल्लेर वगैरे वगैरे वगैरे। मग आपल्याकडे वेगळी ट्रिक आहे त्यासाठी। मग कशा प्रकारे, तर मग कसा गवळदेव चक्कर घेऊन धडपला महाभीमाला, ते पाहून तारा म्हणे हरीला, लाव सप्तशृंगाचे तोरण पुरंदर राजगड रायरेश्वराच्या मागील स्तंभाला, जेव्हा मूत्रसिंहाचे घेऊन रतन गेला ब्रह्माच्या शिंगावर अंजनीला, तौलात वैतागून चिखलात बसला होता प्रतापी हनुमान गड रायगडावर तेव्हा। अशा प्रकारे काही ट्रिक असेल तुमच्याकडं, ठीक आहे, अशा प्रकारे
ट्रिक असेल. आता ही झाली मी तुम्हाला सांगितली शिखराची ट्रिक आहे. ठीक आहे, आता हे सगळे आपल्या अकॅडमीमध्ये आपण घेतलेले आहेत. ह्या ट्रिक ह्या सगळ्या ट्रिक आपण घेतल्यात अशा प्रकारच्या. मग तुम्ही काय बनवले असेल अशा प्रकारच्या फॅक्ट्स लक्षात ठेवायच्या किंवा र रा सिमू पाठा. ठीक आहे, जे की समुद्र किनारा लाभलेला आहे एकदम जिल्ह्यांना, ते कुठल्या प्रकारे लावलेले आहेत हे जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर अशा प्रकारचे जे काही ट्रिक आहेत ह्या सगळ्या ट्रिक तुम्हाला तिथे लिहून काढायच्या. ठीक आहे, मग ह्या ट्रिक लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हे फॅक्ट्स वाचायचे आहेत. परत दारिद्र्य आणि बेरोजगारीचे फॅक्ट्स आहेत. फॅक्ट्सचे टेबल आपण इकॉनॉमिक्सला घेतलेले आहेत आपल्या बॅचमध्ये. अक्षय सरांनी खूप चांगल्या प्रकारे घेतलेले आहेत. ते टेबल आपल्या भरारी अकॅडमीच्या चॅनलवर आहेत. ते फॅक्ट्स, त्या फॅक्ट्स लिहिणं महत्वाचं आहे आणि त्या फॅक्ट्स फक्त तुम्हाला पेपरच्या आधी 4 दिवस रिवाइज करायच्यात. रिवाइज कळते का? त्या फॅक्ट्स काय करायच्यात? रिवाइज करायच्या. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा, ह्या फॅक्ट्स लिहायच्यात. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला आता जेवढे काही दिवस राहिले, आता इथून पुढे तुमच्याकडे 29 दिवस आहेत. आजचा दिवस गेला असा समजा. 29 दिवस तुम्हाला 3 विषय कंपल्सरी रोज वाचायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल सर एका दिवसात 3 विषय वाचतात का? अरे मग काय, आता प्रिपरेशन झालंय तुझं, आता रिव्हिजन चालू आहे, 1 महिन्यावर पेपर आहे, मग तू तेच स्ट्रॅटेजी फॉलो करतो का? दोन विषय एका दिवसात 2, माझ्या डोक्याला ताण येतो. काय येतो ताण तुला? पेपर आला पेपर. मग आता काय करायचं तुला लक्षात ठेव, हे जे 30 दिवस आहेत या 30 दिवसामध्ये विज्ञान हा गेम चेंजर विषय आहे. विज्ञान ज्याला वाटतं विज्ञान लईच अवघड आहे त्यानं सुद्धा हा विज्ञान करायचाच. कारण की इकॉनॉमिक्स असेल, इतिहास असेल, पॉलिटी असेल किंवा भूगोल असेल, हे 4 विषय साधारणतः सगळ्याच लोकांना या ठिकाणी सोपे जातात. कळतंय का? मग हे 4 विषय सोपे जातात, मग अवघड कुठला जातो? विज्ञान. आता काही जणांचं गणित आणि बुद्धिमत्ता आहे. गणित प्लस बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्ता, मॅथ्स अँड रिझनिंग हा जो टॉपिक आहे तुम्हाला, तर हा टॉपिक सुद्धा तुम्हाला रोज करायचा आहे, कितीही अवघड झालं. आता ह्याच्यात सगळा मेन मॅटर काय आहे, तर गणित बुद्धिमत्ताचे एकूण तुम्हाला किती प्रश्न आहेत? आता सगळ्यांना ह्या गोष्टी माहीतच आहेत. हे परत एवढे प्रश्न असतात एका विषयाला, हे असतं ते असतं. मग हे जर तुला आजपर्यंत माहित असेल तर आता पेपर सुद्धा देऊ नको, तू थांबितच. कळतंय का? म्हणजे मला काय म्हणायचंय, 20 प्रश्न या ठिकाणी तुला पाहायला मिळतात. तर हे 20 प्रश्नासाठी तुला पेपरमध्ये तुला साधारणतः 18 ते 20 मिनिटं तुला वाचवायचे हे प्रश्न सोडवण्यासाठी. जर तुला 18 ते 20 मिनिट वाचवायचे असतील तर तुला काय पाहिजे? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर आहे का? मग हे विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता रोज सोडवायचे. आणि तिसरा विषय कुठला आहे जो की विस्मरण होण्यासारखा विषय आहे, तो मग तुम्ही ग्रुप स्टडी करा किंवा डिस्कशन करा, करंट अफेअर्स. करंट अफेअर्स चालू घडामोडीचं जे पुस्तक आहे आपलं, त्या पुस्तकामधून तुम्ही जो महत्वाचा डेटा आहे तो जरी कव्हर केला, ज्याने आतापर्यंत समजा करंट अफेअरला न्याय देता आला नाही, बरोबर का? तर मी काय करू करंट अफेअर साठी, तर आपलं आत्ताच पुस्तक आलेलं आहे मिस्टर 360 डिग्री, बरोबर? तर हे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मंथली दिलेलं आहे तुमच्याकडं प्रत्येक टॉपिक. समजा जागतिक आहे ते आपल्याला आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. त्या पुस्तकाबद्दल मी माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. तर त्या पुस्तकामधून तुम्हाला मागच्या 8 महिन्यातल्या, जरी यावेळेस कुणी वाचलंच नाही करंट, त्यांच्यासाठी त्या 8 महिन्यातलं करंट, रोज त्या करंटसाठी तुम्हाला 1 तास तुम्हाला द्यायचा आहे. 1 तास किंवा 1.5 hour. कळते का? 1.5 तास त्याला द्यायचा आहे. गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला 2 ते 2.5 तास रोज द्यायचे आहेत. याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला? 20 प्रश्न आयोगाचे पेपर तुम्हाला बघायचे. 20 प्रश्न ज्या टॉपिकवर विचारतात ते 20 प्रश्नाचे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला भेटतील. आता आपल्या चॅनलवर पण फ्री टेस्ट सिरीज आपण दिली होती, तर ते टेस्ट सिरीजचे पेपर बघा. आपले सुर्वे सर आहेत, त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर ते फ्री टेस्ट सिरीज आपल्या भरारी अकॅडमीच्या ऍपमध्ये अवेलेबल आहे. ते सुद्धा पेपर घेऊन तुम्ही रोज वेळ लावून, एवढाच वेळ लावायचा 18 मिनिट, 18 मिनिटाची सवय लावा, 18 मिनिटाचा वेळ लावा आणि मग ते सोडवा. मग 18 मिनिटामध्ये तुम्हाला परफेक्शन आणायचं आहे. मग परफेक्शन आलं की मग तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सोप्या जातील, राईट? मग ह्याच्यासाठी 2-2.5 तास द्यायचे. आणि ज्याला विज्ञान अवघड जाते त्यांनी सुद्धा ह्या विज्ञानसाठी 2 ते 2.5 तास तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. ह्या 2 विषयाचे मिळून 5 तास आणि ह्याचा 1.5 तास, असं 6.5-7 तास तुम्हाला हे विषय करायचे. 3 विषय तुम्ही कसं नियोजन करता ते तुमच्या मनावर आहे. ह्या 2 विषयांना मेन्स पर्यंत सोडायचं नाहीये, ही बाब लक्षात ठेवा. कारण की हेच विषय गेम चेंजर आहेत. ह्या 20 पैकी जर तुझे 18+ गणित बरोबर आले, तू जिंकलास. अर्धी पब्लिक तिथं गायब होते. काही जणांचे 10 येतात, काही जणांचे 12-13. गणिताचं माहिती आहे तुम्हाला. आणि एखादं गणित अवघड आलं की डोक्याला ताण येतं. 1 तासाचं टेन्शन असतं ना, ते तिथं पेपरला बसल्यासच कळतं.
ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बाहेरून गप्पा मारणं सोपं असतं, 1 तास मध्ये बस, मग तुला कळेल. कळतंय का? मग हे 18 ते 20 मिनिटं टाइम लावून दररोज ते गणित सोडवायचे. ठीक आहे. आणि करंट अफेअर्स रात्री किंवा कुठलाही तुम्हाला जो सोयीस्कर वेळ आहे त्याच्यामध्ये करंट अफेअर्स तुम्हाला दररोज 1 तास ते 1.5 तास तुम्हाला करंट अफेअर्स वाचायचे. मग सर आता हे 7-7.5 तासाचं तुम्ही दिवसाचं नियोजन इथून पुढचं सांगितलं, मग राहिलेल्या 4-5 तासाचं मी काय करू? बरोबर आहे का? 12-12 तास, 13-13 तास तुमची सिटिंग आता वाढली पाहिजे. एकच महिना आहे, एवढाच महिना करायचा आहे. प्रिलिम्स फोडायची, पुन्हा डायरेक्ट मेन्सला भिडायचं, लक्षात घ्या. मग त्या पुढच्या तासामध्ये जो काय पुढचा वेळ राहिलेला आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या वेळेमध्ये तुम्हाला एक विषय जो तुम्हाला अवघड जातो, समजा विज्ञान अवघड जात असेल तर विज्ञानचे तास वाढवा, किंवा इकॉनॉमिक्स अवघड जात असेल तर इकॉनॉमिक्स त्या राहिलेल्या वेळेमध्ये करा. अशा प्रकारे हे रिव्हिजन तुम्हाला महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे 2018 पासून किंवा मी म्हणेल 2019 पासूनचे जे काही पेपर आहेत गट ब आणि क चे, हे पेपर तुम्ही बघितले पाहिजेत. या पेपरचं अनालिसिस तुम्ही केलं पाहिजे आणि ह्या पेपरच्या अनालिसिसवर तुम्ही भर दिला पाहिजे बाकीच्या त्या राहिलेल्या वेळेमध्ये सुद्धा. समजतंय का? त्यातला 1-1.5 तास काढून. ठीक आहे. ह्याच्यावर तुम्ही भर द्या. पेपर आयोग कशा प्रकारे विचारते, कुठल्या मुद्द्याला आयोग जास्त महत्व देते, हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी पाहायचा आहे. समजतंय का? मग कुठला ऑप्शन आहे, मग आयोगानं हा ऑप्शन आता 1, 2 आणि 3 आणि 4 असं ऑप्शन दिले तुम्हाला आयोगानं. ठीक आहे. तर मग हे ऑप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला सेल्फ एक्सप्लेनेड ऑप्शन असतो, जो की तुम्हाला उत्तर खुणवतोय. बघ रे बघ, या प्रश्नाचं उत्तर मी आहे. कळतं का? ते तुमच्याकडे खुणवतोय का, तर तो स्वतःलाच तो ऑप्शन एक्सप्लेन करत असतो. अशा प्रकारचे ऑप्शन्स तुम्ही कशा प्रकारे दिलेत हे सुद्धा तुम्ही पीवायक्यू मध्ये बघणं गरजेचं आहे. मग पीवायक्यू मध्ये सर मी काय करू, सर माझ्याकडे अनालिसिसचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकातून बघू. नकोच बघू त्याच्यातून. का नको बघू, तर त्याच्या खाली तुला लगेच एक्सप्लेनेशन असते. तुझ्या बुद्धीला तुझं नॉलेज वापरण्यासाठी ते एक्सप्लेनेशन जास्त मदत करत नाही, कारण की तिथं खालीच एक्सप्लेनेशन असते. वर प्रश्न वाचायचा, लगेच खाली एक्सप्लेनेशन, झालं. तुझा मेंदू तिथं थंड पडतंय. मग पुढे कसं जायचं? म्हणून रॉ पेपर घ्यायचे, आयोगाचे जे पेपर आहेत ओरिजिनल ते पेपर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये अनालिसिस करायचे की बघ हा प्रश्न इथं का विचारला असेल, मग ह्याला कुठला ऑप्शन दिलाय, हा ह्याच्यात पहिलं दिलं. एखादी योजना विचारली तर ते 3 ऑप्शन सारखे आहेत, म्हणजे 3 अक्षर मराठीमध्ये आहेत आणि 4थ्या ऑप्शन मध्ये मराठी प्लस कंसामध्ये त्या योजनेचा इंग्लिशचा शॉर्ट फॉर्म दिलाय. उत्तर तेच असतं मोस्ट ऑफ द केसेस मध्ये. अशा प्रकारे तुमचं अनालिसिस असलं पाहिजे. एखादा प्रश्न येत नसेल तर तो टॅकल कसा करायचा, ह्या बाबतीसाठी तुम्हाला हे अनालिसिस करणं गरजेचं आहे. म्हणून जेवढे आयोगाचे पेपर आहेत तेवढे पेपर तुम्हाला आता इथं बघणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. आयोगच तुमचा योग्य मार्गदर्शक आहे. पेपरच्या आधी ही बाब लक्षात ठेवा. आयोगाचे पेपर बघितले, आयोगाचे पेपर जर उशाला ठेवले तरच तुम्हाला यश लवकर संपादन होईल. नाहीतर मी पॉलिटी लक्ष्मीकांत घेतो, ह्याकडचं त्याकडला वाचतो, काही उपयोग नाही. कळते का? गाढव काम गरज नाही, काहीच उपयोग नाही. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट वर्क करायचंय. त्यासाठी पीवायक्यू जे आहेत हे पीवायक्यू तुम्हाला वारंवार बघणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, पीवायक्यू वारंवार तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. कुठल्या टॉपिकला जास्त महत्व आहे, कुठल्या टॉपिकला कमी महत्व आहे, हे पीवायक्यू मधून समजतं. ठीक आहे. ह्या 2-3 गोष्टी झाल्या. मी अभ्यासाचं नियोजन सांगितलं. दररोज 3 विषय कंपल्सरी करा, कारण की ते 3 विषयच गेम चेंजर आहेत. करंट असेल, गणित बुद्धिमत्ता असेल आणि विज्ञान, सामान्य विज्ञान, ह्या 3 विषयावरच तुम्हाला जास्त तिथं तुमचा गेम फिरण्याची शक्यता आहे. कारण की पॉलिटी सगळ्या दुनिया वाचते, पॉलिटी सगळ्यांचेच येतात. 12-13 प्रश्न सगळ्यांचेच बरोबर येतात. भूगोलात 10 पैकी 9-10, 8-9-10, 10 पैकी 10 बऱ्याच जणांचे येतात. इतिहासामध्ये सुद्धा क्रोनॉलॉजी लक्षात असते, तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या जातात. इकॉनॉमिक्सला ठराविक टॉपिक आहेत, तेच टॉपिक तुम्ही वाचले पाहिजेत, त्याच्यावरच प्रश्न येतात. कळते का? ते मी डिस्कस करणार आहे, थोड्या वेळात तुम्हाला सांगेलच. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे बेसिक एक नियोजन काय असतं, कुठलं काय केलं पाहिजे, ह्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगितली. आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत, सब्जेक्ट वाईज, की त्यातल्या त्यात कुठल्या टॉपिकला किती महत्व दिलं पाहिजे. रिव्हिजन करताना सुद्धा आता तुम्ही आतापर्यंत मागचे 7-8 महिने अभ्यास करता. ठीक आहे. मी नव्याने काय करू, तर ते नवीन काहीच वाचू नका, मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे काय होणार, ताण येणार आहे. ओके, चलो आगे बढ़ते हैं. अभी अब स्टार्ट करेंगे अपन इकोनॉमिक्स. इकॉनॉमिक्स ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा टॉपिक कुठला आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न असेल, बेरोजगारी असेल, राष्ट्रीय उत्पन्न, ठीक आहे, दारिद्र्य, बेरोजगारी असेल, त्यानंतर सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त हा टॉपिक सगळ्यात महत्वाचा आहे. याच्यावर 2 ते 3 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. योजना असतील आतापर्यंत, म्हणजे सोशल इन्क्लुजन, सामाजिक काय म्हणतो आपण, इन्क्लुजनच्या ज्या योजना आहेत, विविध योजना असतील, मग
रोजगार हमी योजनेच्या संदर्भात असतील किंवा वेगवेगळ्या ज्या काही योजना, महिला बाल विकास असेल, सुकन्या समृद्धी, अशा बेसिक बेसिक त्याच परत परत तेच विचारतात. योजनामध्ये सुद्धा सलग एका स्टेटमेंटमध्ये 2 फॅक्ट असतील तर लक्षात घ्यायचं हे चुकवलेलं असतं. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये 80% मध्ये असंच असतं की एकाच वाक्यामध्ये जर 2 फॅक्ट्स दिले असतील तर ते वाक्य साधारणतः चुकीचं असतं. साधारणतः म्हणतोय, 100% अजिबात नाही. लक्षात घे, साधारणतः चुकीचं. तुम्हाला मास्तरनं सांगितलं लगेच चूक केलं, अरे एखादं बरोबर बी असू शकतं. त्यासाठी डोळसपणे वाचणं गरजेचं आहे. ह्या ज्या योजना आहेत ह्या टॉपिक महत्वाचे आहेत. त्यानंतर कुठला टॉपिक राहिला? बँकिंगच्या समित्या वगैरे करण्याची गरज नाही, फक्त एक ओव्हरव्ह्यू घ्या. समित्या वगैरे ते राज्यसेवेचा पार्ट आहे, तुम्हाला त्याच्यावर फोकस करणं गरजेचं नाहीये. चलनवाढ, ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न, चलनवाढ, दारिद्र्य बेरोजगारी, सार्वजनिक वित्त आणि त्यानंतर काय आरबीआय, चलन पुरवठा. ठीक आहे, आरबीआय मध्ये काय, आरबीआय म्हणजे टोटल येत नाही आरबीआय. ठीक आहे, आरबीआय मध्ये तुम्हाला चलन पुरवठा, मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी या बाबतीतले प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आणि पंचवार्षिक योजनेवर एखादा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. क्लिअर आहे? त्यानंतर हे झालं इकॉनॉमिक्सच्या संदर्भात. ह्या टॉपिकवर तुम्ही आधी फोकस करा आणि नंतर हे दारिद्र्य बेरोजगारीची जी आकडेवारी आहे ती टॉपिक तुम्ही आता फोकस केले पाहिजे. त्याचे जरा आकडेवारी लिहून काढा. ज्या फॅक्ट्स तुम्हाला विस्मरण होते त्या लिहा. मी आधी सांगितलं तुम्हाला फॅक्ट्स विस्मरण होणार आहेत, त्या तुम्हाला लिहायच्या. चलो, उसके बाद देखेंगे अपन भूगोल. भूगोलच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे सुरुवातीचं सौदी सरांचं पुस्तक आहे ते पुस्तक जरी तुम्ही स्टार्ट टू एंड केलं तरी तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे. ठीक आहे, मग भूगोल पुस्तकामध्ये काय करायचं, सुरुवातीची जी प्राकृतिक रचना आहे, महाराष्ट्र राजकीय, महाराष्ट्राला फोकस धरूनच प्रश्न येतात. मोस्ट ऑफ दी प्रश्न महाराष्ट्राला फोकस धरून, एका दुसरा प्रश्न बाहेरचा येतो आणि तोही तुम्हाला लॉजिकनं सुटत असतो. ठीक आहे, मग महाराष्ट्राचा फोकस करायचं. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी ज्या आहेत, सॉरी, महाराष्ट्र राजकीय नकाशा, मग कुठल्या जिल्ह्याला किती सीमा लागल्यात, 5, एका जिल्ह्याला 5 जिल्ह्याच्या सीमा किती लागल्या, अशी किती जिल्हे आहेत, ह्या सगळ्या झाल्या फॅक्ट्स झाल्या. ठीक आहे, किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत, ह्या झाल्या फॅक्ट्स झाल्या. ठीक आहे, मुंबईमध्ये किती तालुके आहेत, प्रशासकीय तालुके केले आहेत, असं स्पेसिफिक केले नाहीये, त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाठ करायच्या आहेत. किंवा तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये कोकणातले जिल्हे आहेत त्याचे समुद्र किनारा, किती जणांना समुद्र किनारा लागला, उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने, ह्या गोष्टी विचारतात. ते झालं तुमचं सगळं राजकीयमध्ये. प्राकृतिक विभागामध्ये तुम्हाला सुद्धा महाराष्ट्राचं बघायचं आहे, तो पहिला चॅप्टर आहे राजकीय. दुसरा प्राकृतिक विभाग, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्र पठार, ते भ्रंशमूलक काय उद्रेक झालेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली, ब्ला ब्ला ब्ला. कितीदा तर 1,00,000 वेळेस तो प्रश्न आतापर्यंत येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे फॅक्ट्स आहेत ते महत्वाचे परत परत तुम्हाला तिथं वाचायचे आहेत. त्याच्यानंतर नद्या, नद्यामध्ये कोकणातल्या नद्या लक्षात राहत नाहीत. कोकणातल्या नद्यातली काही ट्रिक असेल आपण क्लासमध्ये घेतलेलीच आहे, इथं मी सांगत बसत नाही. त्या ट्रिक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायच्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायचे. कोकणातल्या नद्या असतील, तसेच महाराष्ट्र पठारावरच्या ज्या नद्या आहेत त्या महत्वाच्या नद्या, मग नद्याची उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघायचा. त्याच्यानंतर उपनद्या आहेत, तापीच्या उपनद्या विचारल्या होत्या, गिरणा वगैरे वगैरे, पांझरा वगैरे आहे का, ते सलग विचारल्या होत्या, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. समजतंय का? मग भूगोलमध्ये ह्या नद्याचा टॉपिक आहे, त्याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला हमखास पाहायला मिळतो. एक तर जोड्या लावायला येईल किंवा डायरेक्ट क्रम विचारतील किंवा काही विचारतील, लांब नदी कुठली, त्याची लांबी किती वगैरे असे प्रश्न विचारतील, तर तो एक रिवाइज करायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्रातलं हवामान, तापमान कक्षा लक्षात ठेवायचं. तापमान कक्षा उन्हाळ्यातली कुठं जास्त आहे, कुठं कमी आहे, हिवाळ्यातली कुठं जास्त आहे, कुठं कमी आहे, तापमान कक्षा या संदर्भात बघायचा. हवामानावर प्रश्न असतो, महाराष्ट्र पठारावर हवामान कसं आहे, कोकण किनारपट्टीवर हवामान कसं आहे, तसंच महाराष्ट्राचा ओव्हरऑल महाराष्ट्राचं हवामान कशा प्रकारे येतं ते आता प्रश्न आलेला होता माग, त्या बघायचे. त्याच्यानंतर वने बघायचे. वनांमध्ये सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती प्रकारचे वन आढळतात, सगळ्यात जास्त वने कुठल्या बागेत आहेत, आल्लापल्ली वन कणाला म्हणतात, सगळ्या बाबी त्या ठिकाणी वनाच्या संदर्भात घ्यायच्या आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा महत्वाचा आहे तो जलसिंचन आणि खनिजे. जलसिंचन आणि खनिजे, जलसिंचन मध्ये पण तलाव जोड्या लावायला विचारतात. मग स्पेसिफिक तलाव असतात, ते तलाव, धरणे, तलाव, हे धरण कुठल्या नदीवर आहे, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये हा तलाव आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी फॅक्ट्स आहेत. भूगोल इज ऑल, महाराष्ट्राचा भूगोल इज ऑल अबाउट फॅक्ट्स. ते फॅक्ट्स तुम्हाला रिवाइज करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये त्याचा आउटपुट येईल. राईट, हे झालं भूगोलच्या संदर्भात. तसेच खनिज, कुठल्या प्रमाणात खनिज कुठल्या प्रमाणात जास्त सापडते, कुठल्या कमी प्रमाणात सापडते, ह्याही बाबी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायच्या आहेत. आर वी डी पॉइंट एवरीबडी? चलो आगे बढ़ते हैं. उसके बाद नेक्स्ट टॉपिक पे जाएंगे अपन. नंतर येतो हिस्ट्री. हे हिस्ट्रीचं तुम्हाला नंतर, हिस्ट्रीमध्ये समाज सुधारक हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. सगळ्या जगाला माहिती आहे, मी पण तो सांगत आहे.
रिवाइज करताना काय करायचं, समाज सुधारक घ्यायचं. आता सगळ्यात आधी कुठं फोकस करायचं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा दलित चळवळीतले जे काही नेते असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रिफरन्स द्यायचा आहे. शिवराम जानबा कांबळे असतील, पुन्हा बनसोडे असतील, वळणकर असतील, हे सगळे जे सहकारी आहेत आंबेडकरांचे, त्यांच्यावर पण प्रश्न येतात. महात्मा ज्योतिबा फुले कधीच विसरायचं नाही. सत्यशोधक समाज आणि महात्मा ज्योतिबा फुले, ते जे काय आहे सत्यशोधक समाज, त्या संदर्भातल्या बाबी सगळ्या वाचून घ्यायच्या. सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंचे सहकार्य असतील, ठीक आहे, फुलेंच्या सहकार्यावर पण प्रश्न विचारलेले आजपर्यंत, त्याच्यामुळे हे महत्वाचे आहेत. वीरा शिंदे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, ह्यांच्यावर प्रश्न वारंवार विचारतात. आणि आणखीन एक महत्वाचं नाव म्हणजे शाहू महाराज, राजश्री शाहू महाराज यांच्यावर प्रश्न विचारतात. आणि यांच्या संदर्भातली माहिती आधी सगळ्यात डिटेल यांचं करायचं, ठीक आहे. आणि मग दादोबा पांडुरंग तरखडकर, बाळशास्त्री जांभेकर वगैरे 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 हे जे आहेत, तर सगळे हे तरखडकर बंधू वगैरे हे नंतर वाचायचे. आधी हे मेन टॉपिक पेपर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अरे इथं फोकस व्हायला आहे, मग हे वाचलं पाहिजे. गांधीजींचे मुवमेंट 1910, भारताचा इतिहास 1910 पासून 1947, हा जो आहे हा फोकस पॉइंट आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने घडलेल्या घडामोडी लक्षात ठेवायच्या. याच्यावर प्रश्न विचारून 100% तुम्हाला यावर प्रश्न आलेला दिसतो. तसेच 1857चा उठाव आणि 1857च्या पूर्वीचे उठाव, कोळ्यांचे उठाव, रामोशींचे उठाव, राईट, हे सगळ्या बाबी त्या ठिकाणी रिवाइज करायच्यात. आणि हे खूप कमी दिवसात रिवाइज होते. आतापर्यंत तुम्ही ते वाचलेलंच आहे. त्यानंतर कुठला पॉइंट राहिला, आणखीन महत्वाचा पॉइंट राहिला तो कामगार चळवळ, ठीक आहे. कामगार चळवळ जी आहे, कामगार चळवळीवर पण प्रश्न इथं या ठिकाणी विचारला जातो. तर ते कामगार चळवळ जी आहे हा टॉपिक तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक महत्वाचा टॉपिक राहिला या ठिकाणी इतिहासामधला, तो प्रबोधन, प्रबोधन चळवळ. राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती वगैरे वगैरे, आर्य समाज, ह्या त्या गोष्टी, हे सगळे प्रबोधनामधले टॉपिक आहेत, ते महत्वाचे आहेत. आणि हे टॉपिक आधी रिवाइज करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करा, क्रांतिकारी चळवळ ह्या गोष्टी बघा. महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे रिवाइज होणं गरजेचं आहे. आर यू विथ माय पॉइंट एव्हरीबडी? चलो आगे बढ़ते. आता याच्यानंतर येतो तो विषय, भूगोल झालं, इकॉनॉमिक झालं, हिस्ट्री झालं आणि पॉलिटी. आता पॉलिटी मध्ये काय करायचं, पॉलिटी मधले 1 ते 51 कलम, कलम 1 ते 51 तोंडपाठच पाहिजे. तोंडपाठ म्हणजे तोंडपाठ. रात्री जरी झोपीत गादा गादा हलविलं तुम्हाला तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे, हा सांग कलम वाढवतीस काय, हा सर हे लक्षात घ्या, इतकं झालं पाहिजे. 1 ते 51 तोंडपाठच पाहिजे. त्यावर तुम्हाला नेहमी घटना निर्मिती असेल त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात. घटना निर्मितीचा टॉपिक असेल 1 ते 51 कलम. पुन्हा फंडामेंटल राईट्स असतील, फंडामेंटल ड्युटीज, फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्य जे आहेत नागरिकांची, त्याच्यावर किती डिटेलमध्ये जाईल ते तुम्हाला माहिती आहेत, ठीक आहे. मार्गदर्शक तत्वे असतील, ठीक आहे. गांधीयन प्रिन्सिपल्स कुठले, लिबरल प्रिन्सिपल्स कुठले, हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचंय, ठीक आहे, पॉलिटीच्या संदर्भात. त्यानंतर पॉलिटीमध्ये पंचायत राज नावाचा जो टॉपिक आहे, पंचायत राज मध्ये विविध समित्या आहेत, महाराष्ट्रातल्या समित्या असतील, ठीक आहे, त्या समित्या, पंचायत राज, कलम ते 243 वगैरे, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. 73, 74 घटना दुरुस्ती, याच्यावर तुम्हाला पंचायत राजवर 2 ते 3 प्रश्न फिक्स पाहायला मिळतात. त्याच्यामुळे पंचायत राज हा टॉपिक पॉलिटीचा महत्वाचा आहे. हा टॉपिक कंबाईन पूर्वसाठी महत्वाचा आहे. तसं तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी आणखीन पार्लमेंटचा जो टॉपिक आहे, संसद, या टॉपिकवर जास्त फोकस दिसतं का तुम्हाला कंबाईन मध्ये? या टॉपिकवर जास्त डीप मध्ये जात नाहीत. संसदीय समित्या वगैरे इथपर्यंत तुम्हाला अजिबात जात नाहीत कंबाईन मध्ये, लक्षात घ्या. फार तर फार संसदेमध्ये तुम्हाला पीठासन अधिकारी वगैरे पर्यंत तुम्हाला प्रश्न या ठिकाणी कंबाईन एखाद्या वेळेस विचारू शकतात. संसद हा टॉपिक राज्यसेवेसाठी फोकस आहे. कंबाईन मध्ये याच्यावर कमी फोकस असतो, खूप फोकस नसतो असं म्हणत नाही, कमी फोकस असतो. याच्याऐवजी तुम्हाला राज्य विधिमंडळ जे आहे, राज्य विधिमंडळ हे टॉपिक करायचे, कलम वगैरे राज्य विधिमंडळाचे पाठ करायचे. तसेच राज्यपाल असेल, राज्यपाल असेल, ह्या बाबी तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. त्यानंतर याच्यामध्ये पॉलिटीमध्ये महत्वाचा पॉइंट राहिला ते ज्युडिशियरी. ज्युडिशियरी म्हणजे आपली न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्थामध्ये सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, हे सगळं तुम्हाला तिकडे बघायचं. लोक अदालत वगैरे पर्यंत वाचत यायचे, पार लक्षात घ्या, ठीक आहे. तर ह्या बाबी पॉलिटीमध्ये तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायचे. हे विषय वाईज मी सांगतोय कुठले टॉपिक अधिक महत्वाचे आहेत हे मी तुम्हाला सांगतोय. गणिताचे सुद्धा तुम्ही PYQ बघा, तेच नळ टाकी असेल,
काळकाम वेग असेल तेच त्याच्यावरच प्रश्न, गुणोत्तर प्रमाण असेल, ठीक आहे, याच्यावरच वारंवार प्रश्न विचारले जातात. तर ते टॉपिक तुम्ही त्या ठिकाणी वारंवार गणिताचे सुद्धा रोज सोडवायचे. हे झालं पॉलिटीचं. आणि आता महत्वाचा सगळ्यात विषय म्हणजे विज्ञान. विज्ञान मध्ये बायोलॉजी जे आहे, बायोलॉजी हे सगळ्यात अवघड जाणारा कार्यक्रम आहे. ह्या बायोलॉजी मध्ये डोकं उठतं बऱ्याच जणांचं. मग बायोलॉजी मध्ये करायचं काय, तर बायोलॉजी मध्ये काय वाचायचं, तर बायोलॉजी मध्ये सजीवांचं वर्गीकरण. मी लिहित नाही, तुम्ही नोट्स लिहून घ्या वाटलं तर. सजीवांचं वर्गीकरण पहिला टॉपिक. दुसरा टॉपिक वनस्पती वर्गीकरण, दुसरा टॉपिक. तिसरा टॉपिक वनस्पती शास्त्र. वनस्पती शास्त्रामध्ये पण वनस्पती मधलं वहन, ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स, राईट. दुसरं वनस्पती मधलं पोषण, न्यूट्रिशन इन प्लांट्स, दुसरा महत्वाचा टॉपिक. तिसरा श्वसन, वनस्पती मधलं श्वसन आणि वनस्पती मधलं फोटोसिंथेसिस. आणि त्याच्यामध्ये पुढचा पॉइंट राहतो तो वनस्पती मधलं संप्रेरके, राईट. ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्बरलिन्स, ठीक आहे. ह्या सगळ्या ऍब्सिसिक ऍसिड, इथिलीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला वनस्पती शास्त्र या टॉपिक मध्ये हा एक टॉपिक बघायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो कुठला, प्राणी वर्गीकरण. प्राणी वर्गीकरणावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न भेटत असतील. जर 15 मधले 2 ते 3 प्रश्न प्राणी वर्गीकरणावर येत असेल तर मग हा टॉपिक किती महत्वाचा आहे. 15 मध्ये पण तुम्हाला 7 ते 8 प्रश्न कशाचे असतात, बायोलॉजीचे असतात. 7-8 पैकी जर 2-3 येते तर हा टॉपिकला किती वेटेज आहे हे तुम्ही लक्षात घ्या. याच्यानंतर तुम्हाला हे झालं, प्राणी वर्गीकरण झालं, वनस्पती शास्त्र झालं. हे झाल्यानंतर तुम्हाला महत्वाचा टॉपिक कुठला आहे, आरोग्य. आरोग्यामध्ये न्यूट्रिशन येतं, राईट. ह्युमन न्यूट्रिशन येतं, विविध जीवनसत्वे असतात, त्यानंतर मिनरल्स येतात, माणसाला महत्वाचे असणारे मिनरल्स असतील. रोग, रोगावर प्रश्न येतो, रोग. PYQ अभ्यास करा, त्याच्याशिवाय मिळणार नाही तुम्हाला, यश लक्षात घ्या. रोग या टॉपिकवर प्रश्न असतो, आरोग्य आणि रोग. आणि ह्युमन सिस्टीमवर इतका फोकस तुम्हाला कंबाईन मध्ये पाहायला मिळत नाही. इनबिन विचारतात 7-8 प्रश्न, त्यातले 6-5-6 प्रश्न तर इकडे असतात. एखादा प्रश्न आला तर ह्युमन मध्ये येतात. मग त्याच्यात कुठल्या ह्याच्यावर येणार आहे नेमकं, रिस्पिरेटरी सिस्टीमवर येणार का, डायजेशन सिस्टीमवर येणार का, एक्सक्रिटरी सिस्टीमवर येणार का, प्रजनन संस्थेवर येणार, माहित नाही. फार तर फार ह्युमन सिस्टीम मध्ये केमिकल कोऑर्डिनेशन जे आहे, रासायनिक समन्वय, माणसातला रासायनिक समन्वय म्हणजे ग्रंथी, संप्रेरके वगैरे हा टॉपिक जो आहे, तर तो टॉपिक एकदा बायोलॉजीच्या संदर्भात वाचा. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या संदर्भात बघा. फिजिक्स मध्ये काय वाचायचंय, फिजिक्स मध्ये सगळ्यात आधी फोकस पाहिजे तुमचा प्रकाश, दुसरा साऊंड, तिसरा करंट, इलेक्ट्रिसिटी, आणि चौथा गती व त्याचे प्रकार. पाचवा टॉपिक राहिला तुमचा आण्विक भौतिकशास्त्र म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्स, ठीक आहे. अल्फा, बीटा, गॅमा रेज, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ह्या बाबी, आणि प्रेशर, वर्क एनर्जी. हे 1 2 3 4 5 6 7 हे 7 टॉपिक इथं बघायचे. हे टॉपिक जर रिवाइज करायला बसलं तर मोजून यायला किती वेळ लागतील, 4 तास लागतात या सगळ्या टॉपिकला वाचायला. जर आधी वाचलेला असेल तर. नव्यानं वाचणाऱ्याने 21चा पेपर देऊ सुद्धा नका आणि माझ्याकडे येऊ सुद्धा नका परत, लक्षात घ्या. कारण की ही नवीन वाचणाऱ्यासाठी नाही, 1 महिन्यात पेपर आले मी वाचायला चालू करतो, त्यासाठी काय हे रिव्हिजन चालू आहे बेटा. रिव्हिजन आधी वाचलं लागते त्याला 7-8 महिने, तेव्हा हे रिव्हिजनचं सांगायला लागलोय मी. काही जर मग मास्टरने सांगितलं मी एवढंच करतो पास होतो, असं होत नसतं. दे रे हरीन पलंगावर, असं कधीच होत नसतं, ठीक आहे. त्यानंतर केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये बेसिक कन्सेप्टचा जो टॉपिक आहे, हा बेसिक कन्सेप्टचा टॉपिक आहे, तो टॉपिक वाचायचा, मोल कन्सेप्ट वगैरे. त्याच्यानंतर तुम्हाला येतं अणु व त्याची रचना, अणु व त्याची रचना. तिसरा टॉपिक आहे केमिकल बॉन्डिंग, केमिकल बॉन्डिंगचा टॉपिक आहे. आणि त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे आवर्त सारणी. ह्याच्यामध्ये पण विकीर्ण संबंध जो असतो, डायगोनल रिलेशनशिप, त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, ते पण बघून घ्या. मग ते मेंडेलिव्हची आवर्त सारणी कुठली, त्यानं काय केलं, त्याचे पॉस्ट्युलेट बघा, हे सगळं इकडे बघून घ्या आवर्त सारणीमध्ये. हे 3-4 टॉपिक झाल्यानंतर कार्बन आणि संयुगे. कार्बन संयुगेमध्ये फक्त ते ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन आहे ना, ग्राफाइट वगैरे, डायमंड, ह्या सगळ्या गोष्टी आधी वाचून घ्या, ठीक आहे. वेळ भेटला तर बाकीचं वाचा, पण हे टॉपिक आधी वाचा.
हे मी तुम्हाला सांगतोय. आणि ह्याच्यानंतर कुठला टॉपिक राहिला, एक राहिला टॉपिक ह्याच्यामध्ये खनिजे आणि धातुके, हा जो टॉपिक आहे हा टॉपिक एक बाकी आहे. हा टॉपिक या ठिकाणी तुम्हाला एवढे टॉपिक केमिस्ट्री मधले करायचे, रसायनशास्त्रामधले. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे व्यवस्थित तुम्ही हे टॉपिक करायचे. आणि एवढं विज्ञानचा सिलेबस जर कव्हर करायचा असेल तर तुम्हाला रोज विज्ञान वाचावंच लागेल, कारण की काही जणांना विज्ञान जड जाते. आणि ज्याला सोपं जाते त्यानं टेन्शन घेऊ नका, त्यानं पण करायचंच आहे. सोपं जाते म्हणून गाफील राहायचं का, अजिबात नाही, तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर शेवटी येतं करंट अफेअर्स. शेवट कुठला आहे, करंट अफेअर्स. करंट अफेअर्स मध्ये शेवट तुम्हाला काय करायचंय, त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. कुठून करायचा आहे, तर तुम्ही आतापर्यंत जो सोर्स वापरलाय तो ठीक आहे. तुम्हाला जर रोज आता करंट अफेअर वाचायचा, आता ज्यांनी बरेच काही काही पोरं तर इतके दिवस नुसतं रोज संध्याकाळी करंटच वाचतात. दुसरा विषय राहिला, आधी करंट वाचतो. अरे करंट काय वाचतोस, 15 प्रश्न आहेत, बाकीचे विषय आहेत ना, ते पण करायचे, तुला लक्षात घे. तर करंट अफेअर्स वाचण्यासाठी आपलं पुस्तक आलेलं आहे मिस्टर 360 डिग्री. त्याच्यामध्ये वर महिन्यानुसार तुम्हाला करंट दिलेला आहे. जागतिक टॉपिक असेल, क्रीडा असेल, अशा प्रत्येक टॉपिक वर महिना वाईज करंटच्या न्यूज दिल्यात. एकदम टू द पॉइंट महत्वाचं आहे. मागच्या जानेवारी पासून तेवढंच वाचून काढा, आधी जर कुठलं करंट वाचलं नसेल तर. आणि आधी करंट वाचला असेल तर ते वाचा, आणि एक्स्ट्रा ह्याच्यातून सुद्धा वाचा. कारण की कसं आहे, करंटला आवाका खूप जास्त मोठा आहे. कुठली एखादी न्यूज इकडे न्यूज नवीन सापडली तर काही अडचण नाहीये. ठीक आहे, म्हणून त्या पुस्तकामधून मिस्टर 360 डिग्री या पुस्तकामधून तुम्हाला करंट अफेअर्स मंथली एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहायला मिळेल, महत्वाच्या घडामोडी. ठीक आहे, ह्या तुम्ही त्या ठिकाणी वाचायचं आहे. आणि आपली 30 दिवसाची रिव्हिजन बॅच पण आहे. मी जे आता टॉपिक सांगितलेत तेच टॉपिक यामध्ये डिस्कस केले आहेत. या बॅच मध्ये तेवढेच महत्वाचे, आधी सगळ्यात महत्वाचे टॉपिक जे आहेत तेच या बॅच मध्ये दिलेले आहेत. तुम्ही भरारी अकॅडमीच्या प्ले स्टोर वरच्या ऍप्लिकेशन वर जाऊन तुम्ही ही बॅच घेऊ शकता. बॅच फक्त 1,500 रुपये म्हणजे 1499 रुपयाला ही बॅच फक्त तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. या बॅच मध्ये मी जे आता महत्वाचे टॉपिक सांगितले ते पण टॉपिक त्या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, तेवढेच टू द पॉइंट जे काही महत्वाच्या फॅक्ट्स असतील, ट्रिक्स असतील, ते प्रत्येक टॉपिक वाईज सब्जेक्ट मध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि तेवढंच तुम्ही करा, परफेक्ट होऊन जाईल. तेवढी रिव्हिजन तुमची झाली ना व्यवस्थित. आणि सगळ्यात जाता जाता मी पुन्हा एकदा सांगतोय, जाता जाता काय सांगतोय मी, तुम्हाला काय बघायचंय, पीवायक्यू. पीवायक्यू वर इतका खोल्ड असला पाहिजे, पीवायक्यू बघायचे. तर लक्षात ठेवा, पीवायक्यूच तुम्हाला मार्ग दाखवतील. आणि हा एक राहिलं, एक काय राहिलं, शेवटचं राहिलं. आजपासून तुम्ही कमीत कमी एक 15 पेपर मार्केटमध्ये ज्या पण कुठले काही पेपर अवेलेबल असतील तर 15 पेपर फक्त टाइम मॅनेजमेंट साठी सोडवायचे आहेत. टाइम मॅनेजमेंट साठी फक्त 15 पेपर सोडवायचे आहेत. पुन्हा एकदा ऐका, टाइम मॅनेजमेंट साठी. त्या पेपरमध्ये टेस्ट सिरीज मध्ये मार्क किती येतात याच्यावर अजिबात फोकस करायचा नाहीये. फक्त मॅक्झिमम अटेम्प्ट कसं करता येईल, मला 100 पैकी 100 प्रश्न कसे अटेम्प्ट करता येतील, किंवा 95+ प्रश्न मी कसे अटेम्प्ट करेल, माझे मार्क्स कसे वाढतील, यावर तुम्ही या ठिकाणी फोकस करायचा आहे. बाकी मी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या प्रकारे गोष्टी सांगितल्यात, कशा प्रकारे वाचायचं, काय वाचायचं. ठीक आहे, चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आपली बॅच पण या ठिकाणी आहे. या बॅच मध्ये तुम्हाला त्या गोष्टी अवेलेबल आहेत. इकॉनॉमिक्सचा सार्वजनिक वित्तचा टॉपिक अक्षय सरांनी खूप चांगल्या प्रकारे घेतलाय. मी त्याची पीडीएफ तुम्हाला आपल्या भरारी अकॅडमीच्या चॅनेलवर @भरारी अकॅडमी या टेलिग्रामच्या चॅनेलवर तुम्हाला सार्वजनिक वित्तची पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल. ते तुम्ही एकदा वाचून घ्या. खूप चांगल्या प्रकारे नोट्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. बाकी येणाऱ्या पूर्व परीक्षांसाठी संयुक्त गट ब आणि गट क ह्या दोन्ही परीक्षांसाठी तुम्हाला भरारी अकॅडमी आणि त्यांच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा. यशस्वी व्हा. थँक्यू.